विरुद्ध विदिशा स्टार अटीतटीची लढत. रोहन साळी यष्टीरक्षक, मॅच ऑफिशियल्स म्हणून आपण पाहतोय. ऑन फील्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये स्टेट अंपायर जर आपण पाहिलं तर विजय केनी आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय द मॅन फ्रॉम घाटकोपर रोशन खापणे. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये थर्ड अंपायर म्हणून आपण पाहिलं तर सर रवी पवार आणि त्यांच्या समवेत प्रसाद सहस्त्रबुद्धे. मॅच ऑफिशियल्स सामन्याला होते सुरुवात. शैलेश शेडगे या संघाचे संघ मालक श्रीमंत समर्थ ऑन स्क्रीन tenniscricket.in च्या माध्यमातून हे दृश्य टिपले जात आहेत. 5 षटकांची मॅच कंपल्सरी चेस. मनीष पवार स्टँड, या स्टँड मध्ये आहे संघ श्रीमंत समर्थ. मॅचला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. दीपक शर्मा स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय राहुल कहार जिस भोपी. मॅच ऑन. पहिलं षटक, पहिला बॉल हाताळत असताना आपण पाहतोय पार्थ सावंतला. 5 षटकांची मॅच आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. बच्चे कंपनी ऑन स्क्रीन स्टँडच्या पायऱ्यांवरती बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पहिला बॉल पार्थचा, बॅटर दीपक शर्मासाठी. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आदित्य बॉलवरती येतील तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडले. राहुल कहार आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय दीपक शर्माला. अटीतटीची लढत. राहुल कहार या खेळाडूवरती नजर आहेत सर्व प्रेक्षकांच्या. पुढचा बॉल, बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत बॉल जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. रन मिळाल्या बॉलवरती 1. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 2 या आकड्यावर. 5 षटकांची मॅच, अटीतटीची लढत. रोहन साली आपण पाहतोय यष्टीरक्षक आहेत. रोहन. पार्थ सावंत पहिलं षटक हाताळत असताना ताकदवर संघ टीम विदिशा स्टार. प्रेक्षक आपण पाहतोय ऑन स्क्रीन. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती 1. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. 3 धावा धावफलकावरती झाल्या. 3 ऑन बोर्ड. LCD क्रिकेटचा महासंग्राम. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू व उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस रंगणार आहे. यावेळेचा बॉल, चांगला फटका. बॅटर राहुल कहारच्या बॅट मधून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 1च धाव. रन झाले धावफलकावरती 4. 4 धावा. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट राहुल कहारच्या बॅट मधून. बच्चे कंपनी पण पाहतोय बॅट त्याच्या हातामध्ये आहे. तो देखील क्रिकेटचा आनंद घेते. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो tenniscricket.in च्या माध्यमातून हे दृश्य टिपले जात आहेत. बच्ची कंपनी, वयाची मर्यादा नाहीये क्रिकेटमध्ये. आज मात्र तो देखील लहानगा खेळाडू सुशांत जाधव यांचे चिरंजीव आहेत. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहिलं. ज्याप्रमाणे वडील या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, तो लहानगा खेळाडू देखील प्रॅक्टिस करतोय. त्याला देखील लालबाग क्रिकेट धमाका ही स्पर्धा खेळायची म्हणून त्याच्या हातामध्ये बॅट आपण पाहतोय. हे प्रेक्षक, हे दर्दी प्रेक्षक आहेत. पुढचा बॉल स्लोअर वन होता. ओळखल्या बॉलला, पुन्हा एकदा पाठवल्या बॉलला कव्हर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. 1च धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या झाली धावफलकावरती 5. 5 चेंडूंचा खेच संपलाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पार्थ सावंत हे षटक हाताळतोय. पुढचा बॉल, बॅटची कडा
घेऊन बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती 1 म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती 6. बिनगडी बाद. ऍक्शन रिप्ले. चेंडूने वळण घेतलं दीपक शर्माच्या बॅटला जाऊन. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याच्याकडून चूक झाली आणि बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. थोडेसे नाराज आहेत पार्थ सावंत. झेल सुटलाय. महत्वपूर्ण विकेट होता दीपक शर्माचा. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती झालेत. उर्वरित अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रसाद साळवी षटक क्रमांक 2. राहुल कहार चांगल्या फॉर्म मध्ये. मागच्या मॅच मध्ये वैयक्तिक त्याने 22 धावा केल्या. त्या आधीच्या मॅच मध्ये त्याने 20 धावा केल्या होत्या. तोच राहुल कहार या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रसाद साळवी. पहिला बॉल षटक क्रमांक 2 राहुल कहार साठी पहिला बॉल. राहुल साठी पहिला बॉल. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा झेल सुटलाय. चांगला प्रयत्न झाला यश यांच्या माध्यमातून. प्रयत्नांना दाद देणं गरजेचं आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये थोडासा किंचित बचावला राहुल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ही दृश्य. राहुल कहारच्या बॅट मधून त्याने चांगला प्रयत्न केला. यशच्या बॉल हाताला जरूर लागला. थोडेसे नाराज आहेत गोलंदाज देखील. प्रसाद साळवी. पुढचा बॉल प्रसादचा. बॅटर आहेत राहुल कहार. रन झाले धावफलकावरती टीमच्या 7. समोरच्या दिशेने बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन मिळतीला बॉलवरती 2 आणि या दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 9 या आकड्यावर. 9 धावा. राहुल कहारला जीवदान मिळालं. दीपक शर्माला देखील मागच्या षटकामधील शेवटच्या बॉलवरती जीवदान मिळालं. फ्लँक स्लिप मधील क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि म्हणूनच की दीपकला जीवदान मिळाले. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी चिन्मय पारकर आहे. पकडलाय झेल राहुल कहारची. महत्वपूर्ण विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूपेंद्र नाचनकर. चांगली कामगिरी त्याने देखील केली आहे. प्रेक्षक आपण पाहतोय. महिला वर्ग देखील हजेरी लावतो या स्पर्धेला. लालबाग क्रिकेट धमाका. सर्व प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक, कॅमेरामॅन आपल्या टेनिस क्रिकेट.इन च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी विशेष पारितोषिक. 1 हँडेड कॅच पकडा. 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक जिंका. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये बसलेल्या प्रेक्षकांना हे पारितोषिक आहे. भूपेंद्र नाचनकर पुढील फलंदाज. त्यावेळेला आता मात्र बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा. वाईट सिग्नल. वाईट बॉलच्या मदतीने अव्वंतर धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धावफलकावरती टीमच्या 10. 10 ऑन बोर्ड. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती शिवसेना माजी नगरसेवक माननीय श्री मनोज जामसुदकर साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आणि आपण पाहतोय सौ सोनम मनोज जामसुदकर ताईंनी देखील या सर्व आयोजकांना आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. लालबाग क्रिकेट धमाकामध्ये आपलं सहर्ष स्वागत साहेब. शिवसेना उपनेते माजी नगरसेवक माननीय श्री मनोज जामसुदकर साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. व्हेरी वेल वेलकम माननीय श्री मनोज जामसुदकर साहेब. आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती व्यासपीठावरती बसून साहेब क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा या आयोजन समितीला आणि या खेळाडूंना दिल्यात. साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम. शिवसेना उपनेते माजी नगरसेवक शिवसेना माननीय श्री मनोज जामसुदकर साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. व्हेरी वेल वेलकम. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा चिन्मय पारकर बॉलच्या खाली जाते. त्याने झेल पकडलाय. विकेट आली. भूपेंद्र नाचनकर आता मात्र बाद.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. जातोय मॅचच्या दिशेने. 11 धावा धाव फलकावरती झालेत. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेश शेडगे या संघाचा संघ मालक. त्याला फलंदाजी करावी लागेल, त्याला गोलंदाजी करावी लागेल. या मॅच मध्ये टीम श्रीमंत समर्थ. षटक क्रमांक 2चा खेळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा धाव फलकावरती आणि 2 गडी आता मात्र माघारी परतलेत. व्यासपीठावरती आपण पाहतोय हे सर्व मान्यवर लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. या सर्व खेळाडूंना आयोजन समितीला त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. व्यासपीठावरती आपण पाहतोय शिवसेना उपनेते माजी नगरसेवक माननीय श्री मनोज जामसुदकर साहेब. त्यांच्या समवेत आपण पाहतोय आमच्या मंडळाचे सल्लागार माननीय श्री ज्ञानदीप कासवकर साहेब. हे सर्व मान्यवर खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी देखील दिल्यात. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. शैलेशचा फटका फसला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. रोहन साईच्या फलंदाज बीट डॉट बॉल. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 11 धावा धाव फलकावरती 2 गडी बाद. पुढचा बॉल चांगला फटका. शैलेश शेडगेच्या बॅट मधून बॉल चालला मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ आता मात्र संपलाय. रन झाले धाव फलकावरती 13. 2 गडी बाद. आमचे हितचिंतक माननीय श्री वैभव मोर्या यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. हे सर्व मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टेक्निकल टीम एकूण 4 कॅमेऱ्यासह सज्ज आहे या कैलासवासी योगेशदादा पाटील क्रीडांगणामध्ये. पहिला बॉल दीपक शर्मा. गुडगा टेक तमाशा देख बॉलला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. मिळतील धावाच्या. दीपक शर्माच्या बॅट मधून येतोय चौकार. सेव्हन्टीन ऑन बोर्ड. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती आक्रमण पार्थ सावंतला दाखवलंय आसमान. दीपकचा पुढचा बॉल. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न आदित्य त्या ठिकाणी होते. नवीन फलंदाज साहिल पेडणेकर. नवीन फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. दीपक शर्माची महत्वपूर्ण विकेट आली आहे. त्याने चौका ठोकला होता. तदनंतर मात्र दुसऱ्याच बॉलवरती त्याला दाखवले तंबूचा रस्ता बॅटर पार्थने. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये साहिल पेडणेकर. रन झाले धाव फलकावरती 17. 3 गडी बाद. शैलेश शेडगे आणि साहिल पेडणेकर. शैलेश खेळतोय वैयक्तिक 2 धावांवरती. साहिल मात्र आता नवीन फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल यावेळेला प्लम LBW लेग बिफोर द विकेट. फलंदाज साहिल पेडणेकरची खेळी संपुष्टात.
हॅट्रिक बॉल पार्थसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज जगन्नाथ महाजन. जगन्नाथ महाजन नवीन फलंदाज. हॅट्रिक बॉल. या स्पर्धेतील पहिली वहिली हॅट्रिक पटकावू शकतो गोलंदाज पार्थ सावंत. हॅट्रिक बॉल असताना आता मात्र चांगला फटका. जगन्नाथच्या बॅट मधून बॉल चालला मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. एक धाव. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती 18. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जगन्नाथ महाजन फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये त्याला, कारण 4 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. बच्चे कंपनी प्रेक्षक आपण पाहतोय. दर्दी प्रेक्षक गर्दी करतात मैदानामध्ये. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण सज्ज झाले. पुढचा बॉल चांगल्या रीतीने खेळलाय. कव्हर मध्ये, शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी त्या ठिकाणी बॉल अडवला आणि आता मात्र रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. शेवटचा 1 बॉल शिल्लक या तिसऱ्या षटकातील. 18 धावा धावफलकावर. त्यांनी 4 गडी आतापर्यंत माघारी परतले टीम श्रीमंत समर्थ. पुढचा बॉल चांगला फटका. जगन्नाथच्या बॅट मधून बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 2. पंचांचा इशारा. चांगला फटका जगन्नाथच्या बॅट मधून आलाय. दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची. 3 षटकाखेरीज 20. तर विनंती असेल आमच्या मंडळाचे सल्लागार माननीय श्री ज्ञानदीप कासवकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. शिवसेना उपनेते माजी नगरसेवक माननीय श्री मनोज जामसुदकर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. लालबागच्या राजाची ही फोटो फ्रेम साहेबांना दिली जाईल. साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम. साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले वेळात वेळ काढून. साहेबांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. शिवसेना उपनेते माजी नगरसेवक माननीय श्री मनोज जामसुदकर साहेब आणि साहेबांना या ठिकाणी लालबागच्या राजाचा आशीर्वाद देखील दिला जातोय. आणि आपण पाहतोय एक मोमेंटो सुद्धा दिला जाईल गणेश जानवलकर साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची. उपस्थित राहिलात आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. थँक्यू सो मच. शिवसेना उपनेते, शिवसेना माजी नगरसेवक माननीय श्री मनोज जामसुदकर साहेबांनी सदिच्छा भेट दिली या स्पर्धेला. आमच्या कार्यक्रमाची शोभा देखील वाढली आहे साहेबांच्या येण्यामुळे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4. प्रसाद गावकर. पहिला बॉल सोडून दिलाय शैलेशने. पंचांचा इशारा. वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धावफलकावरती टीमच्या 21 धावा. 21. शैलेश शेडगे संघाचा संघ मालक. यावेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट झालेत. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. एकच धाव मिळते. तर विनंती असेल गणेश जानवलकर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय प्रबोधीन शर्मा साहेबांचा. गणेश जानवलकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होईल माननीय श्री प्रबोधीन शर्मा साहेबांचा. साहेबांनी देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थिती लावली आहे. साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय.
प्रबोधीन शर्मा साहेब आणि साहेबांचे चिरंजीव देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना, ते म्हणजे दीपक शर्मा. टीम श्रीमंत समर्थ या संघाकडून खेळत आहेत. रन झाले धावफलकावरती 24 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज आता मात्र बीट झालेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. षटक क्रमांक 4, 24 धावा धावफलकावरती झाल्या. 4 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. टीम श्रीमंत समर्थ. शैलेश शेडगे अजूनही मैदानात आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता धाव होईल का पूर्ण? धाव घेतली आहे, महत्वाची धाव पूर्ण केली आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 25. शेवटचा एक बॉल. शेवटचा बॉल आहे षटक क्रमांक 4. यावेळेला चांगला फटका शैलेश शेडगेच्या बॅटमधून. बॉल चालल्या मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपलाय. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 27. तर विनंती असेल श्री श्रीकांत परब, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय आमचे हितचिंतक माननीय श्री वैभव मौर्य साहेबांचा. श्रीकांत परब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री वैभव मौर्य साहेबांच्या या ठिकाणी सत्कार होईल. त्यांचं देखील लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेनिमित्त लाभले. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. श्रीकांत परब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय श्री वैभव मौर्य यांचा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल हाताळण्यासाठी अनिश धुरी याला आमंत्रित केलं जाईल. अनिश धुरी. शेवटचे 6 बॉल. 1.5 ओव्हरचा षटक आहे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी जगन्नाथ महाजन स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या समवेत आपण पाहतोय शैलेश शेडगे. 27 धावा. 27. अनिश धुरी. पहिला बॉल समोरच्या दिशेने. चांगला फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. 5 सावंत तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकलेत. 28 धावा. शैलेश शेडगे अजून 5 बॉल त्याच्याकडे आहेत. 1 ते 2 मोठे प्रहार. मॅच ऑन. सन्मानजनक धावसंख्या रचण्यात यशस्वी होईल संघ टीम श्रीमंत समर्थ. पुढचा बॉल स्लोअर वन होता. ओळखलाय बॉलला. पाठवले देखील मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 1च धाव. रन झाले धाव फलकावरती 29. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. श्रीमंत समर्थ विरुद्ध विदिशा स्टार या 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगतोय. पहिली इनिंग. शेवटचं षटक. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 29 धावा धाव फलकावरती आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा आपटल्या बॉलला उसळी घेणारा बॉल. उसळी घेणारा बॉल होता. फलंदाज आता मात्र बीट झालेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3. पुढचा बॉल आता मात्र सोडून दिलाय. पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने रन झाले धाव फलकावरती 30. शेवटचे 3 बॉल. पुढचा बॉल. पंचांचा इशारा. इट्स नो बॉल.
बीमर बीमर पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आलाय, इट्स नो बॉल. रिव्ह्यू घेतला जातोय. क्षेत्ररक्षण करत असलेला संघ तो म्हणजे विदिशा स्टार यांच्याकडून रिव्ह्यू घेतला जाईल बीमरसाठी. त्याची पडताळणी त्या ठिकाणी चालू आहे. ते पडताळणी करतायत. पडताळणी करतायत पंच. सर रवी पवार आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रसाद सहस्त्रबुद्धे, दोन मॅच ऑफिशियल्स त्याची पडताळणी करतील. हा बीमर बॉल आहे की नाहीये याची पडताळणी चालू आहे. रन झाले धाव फलकावरती 33. या पुढील सामना असेल टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध लालबाग लेजेंड. या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध लालबाग लेजेंड. लालबाग लेजेंड विरुद्ध एस ए फाउंडेशन. नो बॉलची पडताळणी या ठिकाणी चालली आहे. तर रवी पवार आणि प्रसाद सहस्त्रबुद्धे दोन मॅच ऑफिशियल्स त्याची पडताळणी करतील. ऑन फील्ड अंपायर रोशन खापणे यांनी निर्णय दिलाय, इट्स नो बॉल. आता मात्र रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतलाय टीम विदिशा स्टार या संघाने. त्याची पडताळणी केली आहे पंचांनी आणि आता मात्र निर्णय तोच असेल, इट्स नो बॉल. पुढील बॉल आहे फ्री हिट. शैलेश शेडगे फ्री हिटचा बॉल. रन झाले धाव फलकावरती 33. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. फ्री हिट ऑन शैलेश शेडगे. 33 धावा धाव फलकावरती. त्यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. थांबवल्या त्या ठिकाणी. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केली आहे. कोणता फलंदाज बाद असेल? शैलेश शेडगे या ठिकाणी माघारी परततील. या पुढील सामना आहे टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध लालबाग लेजंड. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती आहे आपण त्वरितच व्यासपीठाजवळ या. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री किशोर कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध लालबाग लेजंड. संकेत राणे नवीन फलंदाज आहेत. संकेत राणे पेशाने ते चार्टर्ड अकाउंट आहेत. संकेत राणे आता मात्र फलंदाजीसाठी आलेत. 35 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. या पुढील सामना टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध लालबाग लेजंड. संकेत राणे शेवटचे 2 बॉल 35 धावा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. संकेत राणे संकेत राणे हीच येते या खेळाडूची. 39 धावा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. कव्हर क्षेत्रामधून बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. रन्स मिळतील या बॉल वरती. एक म्हणजे षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. रन झाले धाव फलकावरती 40-30 बॉल आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असेल टीम विदिशा स्टार. तर नाणेफेकीसाठी त्वरितच आपण पटांगणामध्ये या. टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध लालबाग लेजंड. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती आहे. टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध लालबाग लेजंड. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री किशोर कांबळे मंडळाचे हितचिंतक माननीय श्री किशोर कांबळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. एस ए फाउंडेशन विरुद्ध लालबाग लेजंड.
सुंदर सुंदर. साहेबांनी सांगितलंय सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. या आयोजन समितीने खूप सारी मेहनत घेतली आहे. थँक्यू सो मच किशोर कांबळे, लालबाग लेजंड संघाचे सर्व आहेत. किशोर कांबळे त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल देखील झालाय. नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिलं तर जिंकलाय तो म्हणजे टीम एस ए फाउंडेशन या संघाने. त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जातोय चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. श्रीमंत समर्थ विरुद्ध विदिशा स्टार या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे टीम एस ए फाउंडेशन. सचिंद्र ऐरे साहेबांचा संघ सिद्धी शेडगे या संघाचं नेतृत्व करतोय. चांगला खेळ त्याने मागच्या मॅच मध्ये केला. त्याच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याने पटकावला. तर विनंती आहे टीम श्रीमंत समर्थ त्वरितच आपण क्षेत्ररक्षण रचून घ्या आणि विनंती असेल विदिशा स्टार आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा. 30 बॉल जिंकण्यासाठी 41 ची गरज आहे. सलामीवीर फलंदाज आपण त्वरितच पटांगणामध्ये पाठवा. मैदानामध्ये पाठवायचे 2 सलामीवीर बॅटर रोहन साळी आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय या संघाचा टीम कॅप्टन पार्थ सावंत. फलंदाजीसाठी राहुल कहार याच्यावरती विश्वास दाखवलाय. चेंडू त्याच्याकडे सुपूर्त केले संघ मालकाने. संघ मालक शैलेश शेडगे. टीम श्रीमंत समर्थ 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 41 धावांची. 30 बॉल 41 धावा होतील का पूर्ण टीम विदिशा स्टार. पार्थ सावंत दुखापतीने त्रस्त आहे तरी सुद्धा तो मैदानामध्ये उतरलाय. प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय कारण त्याची वर्णी लागली आहे टीम विदिशा स्टार या संघामध्ये. कर्णधार म्हणून तो नेतृत्व करतो या संघाचं. तोच फलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 1. 30 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे 41 धावांची. राहुल कहार पहिलं षटक, पहिला बॉल. कैलासवासी योगेश जादा पाटील क्रीडांगण. राईट राउंड द विकेट. लेट्स प्ले गेम ऑन. 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 41 ची गरज आहे. पहिलाच बॉल. चेंडूला सन्मान दिलाय. बॅकफुट वरती आले. अवघ्या हलका त्यांनी पुश केल्या बॉलला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील शैलेश शेडगे. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र संघाचं खातं उघडलंय. 41 धावांचा पाठलाग टीम विदिशा स्टार संघ करतोय. रोहन शितोय स्टँड मध्ये हा संघ दाखल झालाय. ऑपोजिट संघ टीम श्रीमंत समर्थ हा संघ आहे. मनीष पवार स्टँड मध्ये. पहिल्याच बॉल वरती एक धाव. राहुल कहार कडे क्षमता आहे. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुट वरती आले. पंच केले बॉलला. पूल केतोय. पूल होतोय सक्सेसफुल. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जात आहेत. दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 3. चांगला बॉल राहुलचा. रोहन साळी बॅकफुट वरती आले. पूल केले बॉलला. पाठवले बॉलला मैदानाच्या बाहेर गोशांकित क्षेत्रामध्ये. शेवटचे 4 बॉल शिल्लक. गुलाबी थंडी. या थंडीमध्ये हे प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत आहेत. लालबाग क्रिकेट धमाका 2024 14व पर्व या स्पर्धेचं.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपण पाहतोय राहुलला. पुढचा बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होते तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती 4. पहिलं षटक चांगल्या रीतीने हाताळले राहुलने. अजूनही एखादा मोठा फटका आलेला नाहीये. पार्थ सावंत या खेळाडूवरती नजर आहेत प्रेक्षकांच्या. पुढचा बॉल व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. मिळतील धावा. डीजे धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 8. या आकड्यावर एक चौकार आपण पाहिला. पारच्या बॅट मधून चांगला फटका. रड्डार मध्ये बॉल होता. समोरच्या दिशेने पाठवलं बॉलला पार्थने. पुढचा बॉल राहुलचा. उलटा बॉल. पुन्हा एकदा बिग हिट. बॅकफुट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रात. पंचांचा इशारा. एकच धाव. रन झाले धावफलकावरती टीमच्या 9. शेवटचा बॉल. 25 मध्ये जिंकण्यासाठी 32 ची गरज आहे. पुन्हा एकदा उलटा बॉल पाहायला मिळाला. पंचांकडे अपील. अपीलला दाद दिली नाहीये पंचांनी. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र संपले. रन झाले धावफलकावरती 9. मॅचचं समीकरण शेवटचे 24 बॉल जिंकण्यासाठी 32 ची गरज. ऍक्शन रिप्ले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उलटा बॉल हाताळला होता राहुलने. यष्टीरक्षकाच्या हातात गेला. नाराज असतील, ना खुश असतील. महत्वपूर्ण विकेट आहे, मिळवायची ती विकेट, म्हणूनच प्रयत्न चालू आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती 9. अजूनही मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 मध्ये जिंकण्यासाठी 32 ची गरज आहे. षटक क्रमांक 2 साहिल पेडणेकर. साहिल पेडणेकर. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. अटीची लढत आहे दोन्ही संघांसाठी. रोहन साली स्ट्रायकिंग एंडला. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. 24 बॉल अजूनही शिल्लक आहेत. बच्चे कंपनी प्रोत्साहन देतात आपल्या संघाला. मनीष पवार स्टँड मध्ये जी बच्ची कंपनी आहे त्यांना विनंती करतोय, गोलंदाज चेंडू हाताळत असताना कोणत्याही प्रकारचा आवाज द्यायचा नाहीये. पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. एकच धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 10. 10 ऑन बोर्ड. आजचं समीकरण बदललंय. 23 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 31 ची गरज. कोणता संघ हा सामना जिंकणार? राहुल कहारने या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 9. तदनंतर मात्र साहिल पेडणेकरकडे चेंडू सुपूर्त केला हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. पुढचा बॉल यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा.
रिव्ह्यू घेतलाय आता मात्र बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 22ची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. चांगला बॉल साहिल पेडणेकरने हाताळला. या बॉल गेल्या घोषांकित क्षेत्रात. रन झाले धावफलकावरती टीमच्या 11. मॅचचं समीकरण 21 बॉल 21 मध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. पुढचा बॉल चांगल्या रीतीने पुन्हा एकदा पंचांकडे अपील अपील अपील. आता मात्र नॉट आउट. चांगला बॉल साहिल पेडणेकरने हाताळलाय. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. हा बॉल निर्धाव येतोय. शिवडी विधानसभा माजी आमदार माननीय श्री गुरुदादा सकपाळ यांच्या कन्या आपण पाहतोय व्यासपीठावरती रेश्माताई गावकर सकपाळ यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. ताई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. दादांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या सर्व खेळाडूंना. दादांचं क्रिकेटवरचं प्रेम सातत्याने आम्हाला देखील दिसून आलंय. ताईंची हजेरी या स्पर्धेनिमित्त लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 20 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 28 ची गरज आहे. रोहन साळी आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय पार्थ सावंतला जो खेळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. व्यासपीठावरती आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून सौ रेश्माताई सकपाळ गावकर व्यासपीठावरती आहेत. बॉल फिरवलाय, बॉलला पाठवलाय, बॉलला रोहन साईच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. व्हाट अ शॉट. 4 धावा रोहन साईच्या बॅट मधून. FOUR 4. रन झाले धावफलकावरती 17. 19 बॉल 19 मध्ये जिंकण्यासाठी 24 ची गरज. सर्व मान्यवरांची मांदियाळी सुसज्ज व्यासपीठ. भव्य दिव्य ही स्पर्धा लालबाग क्रिकेट धमाका 14व पर्व या स्पर्धेचं. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम क्षणाची हे सर्व प्रेक्षक वाट पाहत आहेत. आज या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील संकेत राणे. तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 18. मॅचचं समीकरण शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 मध्ये जिंकण्यासाठी 23 ची गरज. भूपेंद्र नाचनकर षटक क्रमांक 3 हाताळत असताना 18 मध्ये जिंकण्यासाठी 23 ची गरज आहे. साहिल राणेचं महागडं षटक, साहिल पेडणेकरचं महागडं षटक अजूनपर्यंत ठरलंय. एक चौकार रोहन साईच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र भूपेंद्रकडे चेंडू सुपूर्त केलाय. 18 मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 23 धावांची. पहिला बॉल भूपेंद्र नाचनकर. पहिलाच बॉल. बॅटची कडा घेऊन बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. चांगला बॉल उलटा. माहीर आहे गोलंदाज अशा पद्धतीचे बॉल हाताळण्यासाठी. तो भूपेंद्र नाचनकर षटक क्रमांक 3 हाताळत असताना मॅचचं समीकरण आता मात्र बदललंय. शेवटचे 17 चेंडू शिल्लक. 17 मध्ये जिंकण्यासाठी 22 ची गरज आहे. 17 बॉल 22 धावा. पार्थ सावंत स्ट्रायकिंग एंडलाय.
एकदा उलटा बॉल समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला, विकेट आली आहे महत्वपूर्ण. पार्थ सावंत बॅक टू दी पॅव्हेलियन. आनंद घेत आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चिन्मय पारकर. विकेट आली आहे महत्वपूर्ण. पार्थ सावंतची मॅचचं समीकरण 16 मध्ये 22 ची गरज. पुढचा बॉल हा देखील बॉल उलटा आहे. यष्टीरक्षक बॉलच्या खाली, संकेत राणेने झेल पकडलाय. आल्या आल्या माघारी परत. भूपेंद्र नाचनकरने अक्षरशः नाचवले आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना. काय षटक हाताळले आतापर्यंत. बॅक टू बॅक 2 विकेट त्याने पटकावलेत. आल्या आल्या माघारी चिन्मय पारकर आउट. नवीन फलंदाज अनिश दुरी. हॅट्रिक बॉल आहे. भूपेंद्र नाचनकर हॅट्रिकची सुवर्ण संधी. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. उपेंद्र नाचनकर. रन झाले धावफलकावरती टीमच्या 19. गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. 15 मध्ये जिंकण्यासाठी 22 ची गरज आहे. अनिश दुरी नवीन फलंदाज. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. झेल घेण्याचा प्रयत्न होईल का. चांगला प्रयत्न झाला. तोपर्यंत आपण पाहिलं तर बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. 1च धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 20. मॅचचं समीकरण 14 मध्ये जिंकण्यासाठी 21 ची गरज. चांगलं षटक भूपेंद्र नाचनकरने हाताळले. अजूनपर्यंत 2 धावा त्याने खर्च केले. 2 महत्वपूर्ण विकेट त्याने या षटकामध्ये पटकावलेत. पुढचा बॉल भूपेंद्रचा. यावेळेला चांगला बॉल हाताळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जात असताना तोपर्यंत राहुलने चांगलं बॅकअप दिलं. तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या झाली धावफलकावरती 21. मॅचचं समीकरण शेवटचे 13 बॉल जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा उलटा टाकलाय. संतोष मालप त्या ठिकाणी होते. झेल घेण्याचा प्रयत्न त्यांचा झाला. झेल सुटलाय की मॅच सुटली आहे. व्हॉट अ एफोर्ट. एकदा जोरदार टाळ्या होत्या संतोष मालप यांच्यासाठी. चांगला एफर्ट त्यांच्याकडून पाहायला मिळाला. झेल जरूर सुटला असेल व प्रयत्नांना दाद देणं गरजेचं आहे क्रिकेट या खेळामध्ये. ऍक्शन रिप्ले पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅकफूट वरती आले. पंच करण्याचा प्रयत्न संतोष मालप त्या ठिकाणी होते. अगदी तोंडावरती बॉल आला होता. दुसऱ्या अटेम्प्टला त्यांनी बॉल वरती झडप देखील मारली पण झेल सुटला. षटक क्रमांक 3 सखे आता मात्र संपलाय. आपण पाहतोय व्यासपीठावरती या ठिकाणी आगमन होते शिवसेना शाखा क्रमांक 200-300 कार्यसम्राट शाखा प्रमुख माननीय श्री मीनार नाटाकर साहेबांचं. साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत.
शिवसेना शाखा क्रमांक 203 चे कार्यसम्राट शाखा प्रमुख आमचे मार्गदर्शक माननीय श्री मिनार नाटायकर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. खूप सारं योगदान लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये साहेबांचं देखील लाभलंय. आयोजन समितीच्या माध्यमातून आपलं देखील विशेष आभार व्यक्त करतो. असंच प्रेम असं सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मिनारभाई, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. मॅचचं समीकरण 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 12 मध्ये 19 करायचे आहेत. होतील का पूर्ण? रोहन सालीला जीवदान मिळाले शेवटच्या बॉलवरती. त्याची बॅट बोलली आहे. तो खेळतो वैयक्तिक 10 बॉलमध्ये 13 धावांवरती 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. अनिश धुरी त्याला साथ देते. तो खेळतो वैयक्तिक 2 धावांवरती. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण पाहतोय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन आशिक यांच्या माध्यमातून हे क्षणचित्र टिपली जातात. आपण पाहतोय व्यासपीठावरती सौ रेश्माताई सकपाळगावकर त्यांच्या समवेत आपण पाहतोय शाखा क्रमांक 203 चे कार्यसम्राट शाखा प्रमुख मान्य श्री मीना नाटागर साहेब त्यांच्या समवेत आपण पाहतोय आमच्या मंडळाचे सल्लागार लालबाग सराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री संदेशदादा परब. रोहन साली षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 12 बॉल 12 मध्ये जिंकण्यासाठी 19 धावा करायचे. आता मात्र शैलेश शेडगे हे षटक हाताळत असताना 12 बॉल जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. अनिश धुरी आणि रोहन साली हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतात. टीम विदिशा स्टार चमकतील का? बारा बॉल 19 ची गरज. यष्टीरक्षक आहेत संकेत राणे. व्यासपीठावरती आपण पाहतोय आमचे मार्गदर्शक माननीय श्री संदेश आयरे साहेब सुद्धा आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहे ते ठिकाणी. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. रन स्मिथ या बॉलवरती 2 आणि या दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 24. 11 बॉल 17 ची गरज. गॅप शोधून काढला बॅटर रोहनने आणि बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. 11 मध्ये 17 24 धावा धाव फलकावरती. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसले टीम विदिशा स्टार. थोडासा बॅकफूट वरती जरूर गेला हा संघ. फ्लाइंग स्लिप मध्ये आपण पाहतोय राहुल कहारला यष्टीरक्षक म्हणून संकेत राणे. धुरा सांभाळतोय. शॉर्ट कव्हर मध्ये आहे संतोष मालक. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय दीपक शर्माला. डीप मध्ये भूपेंद्र नाचनकर. पुढचा बॉल उलटा बॉल पाहायला मिळाला. क्या बात है, काय यष्टीरक्षण पाहायला मिळते. अक्षरशः झोपतोय तो बॉलवर. संकेत राणे मेहनत करतोय, प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. वॉट अ बॉल. काय बॉल हाताळलाय शैलेश शेडगेने. पहा पिचिंग झाल्यानंतर उसळी घेतली आणि बॉलने नाका जवळून बॉल ट्रॅव्हल झाला. यष्टी रक्षकाने देखील चांगला एफर्ट पाहायला मिळाला संकेत राणे यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते. मॅचचं समीकरण 10 बॉल 17 ची गरज आहे. शैलेश शेडगे संपूर्ण जबाबदारी. हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे सरकले. 25 धावा धाव फलकावरती. 9 बॉल आणि गरज आहे 16 धावांची. 9 मध्ये 16 करायचे आहेत. संकेत राणे काय यष्टीरक्षण केलंय. प्रत्येक बॉल त्याने अडवलाय. एक भिंत उभी केली आहे टीम श्रीमंत समर्थ या संघाने यष्ट्यांच्या मागे. तो म्हणजे संकेत राणे. 9 मध्ये 16 रन झालेत 25. त्यावेळेला आता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट सिग्नल. व्हाईट बॉलच्या मदतीने अव्वांतर धाव. मॅचचं समीकरण आता मात्र बदलले. 9 बॉल शिल्लक आहेत. 9 मध्ये जिंकण्यासाठी 15 ची गरज. 9 मध्ये 15 26 धावा 26.
पुढचा बॉल स्लोअर वन, बॉलला पाठवलंय, ओळखलंय आणि बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा. 2 धावा. दुहेरी फटका बॅटर अनिशच्या बॅट मधून आलाय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. सहा धावा खर्च केल्या शैलेश शेडगेने. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 8 मध्ये 13 ची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये? पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दीपक शर्मा बॉल वरती येतील. डायरेक्ट थ्रो. चांगलं बॅकअप शैलेशने दिले. एकच धाव मिळेल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलते. रन झाले धाव फलकावरती 29. 7 बॉल 12 धावांची गरज. विदिशा स्टार शैलेश शेडगे षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं मार्गस्थ. रोहन साळी वैयक्तिक खेळतोय. 13 बॉल मध्ये 16 धावांवरती 1 चौकार त्याच्या बॅट मधून अजूनपर्यंत आलाय. शेवटचा बॉल आहे. 7 मध्ये 12 धावांची गरज. काय होईल या मॅच मध्ये? राहुल कहार शॉर्ट कव्हर मध्ये. पुढचा बॉल काय खडतंय? का बात आहे. बॉल अतिशय चांगल्या रीतीने हाताळला. संकेत राणेकडून चूक होते. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 30. मॅचचं समीकरण शेवटची 6 बॉल 11 धावांची गरज. चांगलं षटक हाताळलं शैलेश शेडगेने. सहा बॉल आणि 11 धावा. चांगलं षटक हाताळलं शैलेश शेडगेने. मॅचचं समीकरण ऑन स्क्रीन आपण पाहतोय. 6 मध्ये 11 जिंकण्यासाठी. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? भूपेंद्र नाचनकर. शेवटचे 6 बॉल रन्स करायचे जिंकण्यासाठी 11. भूपेंद्र नाचनकर संपूर्ण जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरलाय. शेवटचे 6 बॉल 11 धावांची गरज. अनिश धुरी स्ट्रायकिंग एंडला. भूपेंद्रचा पहिला बॉल हवेमध्ये आहे. संतोष मालप आता मात्र चूक करणार नाहीये. क्षेत्ररक्षक होते संतोष. पकडलाय झेल. संपुष्टात आलाय. अनिश धुरीचा खेळ. विकेटचं होतंय पतन आणि जातोय रिटर्न. डीजे नवीन फलंदाज प्रसाद सालवी. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. भूपेंद्र नाचनकरने पटकावली महत्वपूर्ण विकेट. अनिशी पुढचा बॉल देखील उलटा पाहायला मिळते. हीच खासियत आहे या खेळाडूची. उलटा बॉल विकेट आली आहे. महत्वपूर्ण विकेट. कोणता फलंदाज बाद आहे? पंचांचा इशारा आलाय. प्रसाद साळवी मात्र माघारी परततील. मॅचचं समीकरण बदलते. प्रत्येक बॉल अखेरी 4 बॉल शिल्लक आहेत. 4 मध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर गरज आहे 4 बॉल आणि 11 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी टीम विदिशा स्टार. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय रोहन साळी. 4 मध्ये 11 सामना जिंकणार कोणता संघ? येणारे 4 चेंडू आपल्याला कळवतील. मालप परिवार उल्वे यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक आले. संतोष मालप यांनी झेल पकडला. त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक समालोचन कक्षामध्ये आणून देखील दिले. मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायचे. हिमांशु पालव
भूपेंद्र नाचनकर पुढचा बॉल. पुन्हा एकदा तोच बॉल हाताळला, तोच चेंडू, तोच गोलंदाज, तेच वळण देताना आपण पाहतोय. नाव आहे भूपेंद्र नाचनकर. शेवटचे 3 बॉल, 11 धावांची गरज. 3 बॉल मध्ये 11. भूपेंद्र नाचनकरने अक्षरशः नाचवले फलंदाजांना. 3 मध्ये 11. श्रीमंत समर्थ. हा देखील बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल जाईल घोषांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा, एकच धाव. शेवटचे 2 बॉल शिल्लक, 10 धावांची गरज. दोन धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्यात. 2 धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्यात. 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज, कंपल्सरी चेस. 2 मध्ये 9 करायचे आहेत. विदिशा स्टार भूपेंद्र नाचनकर 2 बॉल हाताळत असताना मालप परिवाराकडून या ठिकाणी पारितोषिक आले. संतोष मालप यांच्यासाठी रोख रक्कम 500. झेल त्यांनी अप्रतिम पकडला. पुढचा बॉल. पुढे उठवण्याचा प्रयत्न. आता बीट झालेत फलंदाज. भूपेंद्र नाचनकर, माझं नाव, मी नाचवलंय फलंदाजांना, हेच दाखवलंय या मॅच मध्ये. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावांची गरज होती. मॅचचं समीकरण, शेवटचा बॉल शिल्लक आहे, 9 धावांची गरज. श्रीमंत समर्थ संघाचे मार्गदर्शक आपण पाहतोय पाठीराखे आता मात्र खुश झालेत. शेवटचा बॉल, 9 धावांची गरज. पुढे येऊन ठेवण्याचा प्रयत्न झाला, फटका फसलाय. मॅच जिंकली आहे टीम श्रीमंत समर्थ. शैलेश शेडगे खुश. व्यासपीठावरती आपण पाहतोय शिवसेना शाखा क्रमांक 203 चे उपशाखा प्रमुख माननीय श्री ज्ञानेश शिर्के यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. ज्ञानेश शिर्के साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. हे सर्व मान्यवरांची मांदियाळी. श्री साई सेवक चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष, शिवसेना शाखा क्रमांक 203 चे नवनिर्वाचित उपशाखा प्रमुख माननीय श्री ज्ञानेश शिर्के साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. काय मॅच रंगली आहे.